तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरसा असा पाऊस तयार करणार आहोत। तुम्ही इमेज तर बघू शकतात, इमेजमध्ये जे दाखवलेलं आहे तेच पाऊस आपण तयार करणार आहोत। तर बघा, ही कमेंट होती आणि त्या कमेंटनुसारच मी एका ताईची जी कमेंट होती की माझ्या मुलीला बुट्टाचे जे पाऊच आहे ते खूप आवडतात ताई, तर एक छोटंसं बनवून दाखवा। तर मी त्यांच्यासाठीच हा पाऊच घेऊन आलेला आहे। त्यांना मी हा व्हिडिओ शेअर केला पर्सनली, कारण की त्यांनी मला खूप छान कमेंट केली होती। तर बघा, आपण काय केलेलं आहे, एक छोटीशी जे कापड आहे त्याला मी जे आपल्या घरातली जी शॉपिंग बॅग असतात ना, त्या शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे। तर त्याच्यामध्ये मी डबल टेबल शॉपिंग बॅग वापरलेली होती। फॉर्म सीट नाही, नॉन वन नाही, काहीच नाही, डबल टेबल, फक्त दोनदा शॉपिंग बॅगचे तुकडे वापरलेले आहेत। त्याचे सगळ्यांची हे जे सगळे जे तुकडे आहेत, तिन्ही तुकडे, या तिन्ही तुकड्यांचं मेजरमेंट मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे। तर 9 बाय 4.5 इंचाचा असा हा तुकडा आहे। तिसरा तुकडा आहे तो छोटा तुकडा आहे, तो आहे 6 बाय 4.5 इंचाचा। असे हे तिन्ही तुकडे आपल्याला घ्यायचे आहे। तर बघा, हे 3 तुकड्यांचं मेजरमेंट मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे। तर बघा, तुम्हाला कोणता पाऊच बनवायचा आहे, शिकायचा आहे, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हा जो पाऊच आहे तो एका ताईने मला मेसेज केला होता की ताई मला असा पाऊच बनवून दाखवा, आणि त्याच ताईचा मेसेज मला इंस्टाग्रामवर सुद्धा आला होता। तर त्याने मला फॉलो केलेलं होतं आणि त्याने मला मेसेज टाकला होता की माझ्या मुलीला बुट्ट्यांचे पाऊच खूप आवडतात, पण प्लीज ताई एखादा बनवून दाखवा। तर मी माझा प्रयत्न केलेला आहे, बनवून दाखवलेला आहे, आणि खूप साध्या सिंपल पद्धतीमध्ये कोणालाही बनवता येईल इतका सोप्या पद्धतीमध्ये। म्हणजे बघा ना, काही आपल्याला मटेरियल जास्त घ्यायचं नाही आहे, घरातले चिंदेबिंदे घ्यायचे आहे, आणि तुम्हाला फक्त लागणार आहे 5 रुपयाची चेन या 10 रुपयाची चेन, बाकी सगळं घरातलंच मटेरियल आहे। तर बघा, हा तुकड्याचं आपण कटिंग केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चेन जोडायची आहे। तर बघा, या ठिकाणी आपण चेन जोडून घेऊया। तर ही चेन माझ्या काही एक्स्ट्रा पडलेली होती म्हणून मी ती घेतली। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी शिलाई मारल्यानंतर याला पलटी करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी टॉप टिच मारायचं आहे। बघा, खूप जणांचं म्हणणं असतं की तुम्ही दोरे कसे वापरता। काय करते, मी दोरे कोणतेही वापरत असते, पण काय टायमाला मला असे पाऊच बनवायचे असले ना, तर मी वरचा दोरा सेम कलरचा वापरते आणि खाली माझा ब्लॅक किंवा व्हाईट कलर फिक्स असतो। तर मी दोऱ्याविषयी बी तुम्हाला सांगून दिलेलं आहे। दुसराही पार्ट जोडून घ्यायचा आहे। कसं आहे, खूप जण कमेंटमध्ये म्हणतात की ताई तुम्ही दोरे कसे वापरतात। तर मी दोरा जो आहे तो सेम आपला जो 5-10ला भेटतो तोच दोरा वापरते, पण मी वरचा जो कापड असतो त्याला सेम दोरा वापरते आणि खाली मी कोणत्याही रंगाचा दोरा वापरून घेते। तर अशा पद्धतीने मी दोऱ्यांचे वापर करत असते। तर बघा, दोन्हीही पार्ट आपले असे व्यवस्थितपणे जोडून झालेले आहे आणि या ठिकाणी आपल्याला छानपैकी टॉप टिच करून घ्यायचं आहे। बघा, या ठिकाणी आपण टॉप टिच करून घेऊया। तर बघा, या ठिकाणी थोडेसे ना दोरे निघाले होते, मी ते कट करून घेते आधी। तर बघा, आपले हे दोन्हीही पार्ट जोडून झालेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये रनर ॲड करून घेऊया। हे 5 नंबरचं रनर आहे, तर ते मी ॲड करून घेते। तर बघा, रनर आपला ॲड झालेला आहे। त्याच्यानंतर बघा, हा जो गोल आकाराचा जो पार्ट होता ना, तो आपल्याला इथेच जोडायचा आहे वरच्या बाजूला। तर बघा, इथे ठेवायचा आहे असा उलटा, आणि या ठिकाणी शिलाई मारून घेऊया आपण। बघा, खूप जणांचं म्हणणं असतं की तुम्ही मराठी बोलताय, आम्हाला मराठी समजत नाही, हिंदी समजते। बघा, पण व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मी स्पष्ट तर दाखवतच आहे सगळ्या गोष्टी, आणि नाही समजलं तर व्हिडिओ पाहूनसुद्धा लोकांना समजून जातं की हे काय बनवू राहिले। ती सुद्धा कमेंट होती की ताई तुम्ही हिंदीमधून बोला। तर असं काही नाही आहे, मला हिंदी जास्त येत नाही, तोडकी मोडकी हिंदी येते, पण माझी बोलीभाषा तर मराठीच आहे। त्याच्यामुळे मी मराठीमधूनच जास्त व्हिडिओ बोलत असते आणि जास्त शूट बी करत असते। तर बघा, या ठिकाणी आपल्याला थोडासा गोलाकार मी देऊन घेतलेला आहे। नंतर एक्स्ट्राची जी चेन होती ती मी कट केलेली आहे। बघा, या ठिकाणी जो पार्ट आहे या ठिकाणी शिलाई मारायची आहे, आणि हा पार्टला मी डबल शिलाई देत आहे। ते बघा, आपली ही डबल शिलाई झालेली आहे। तर हा पार्ट असा दिसणार आहे, तुम्हाला थोडंसं दाखवून देते। बघा, असा दिसणार आहे हा पार्ट। त्याच्यानंतर बघा, ही जी आपलं जे मेन कापड होतं ते मेन कापड घ्यायचं आहे।
तर बघा इथे तुम्हाला दाखवते, मेन कापड हे समोरासमोर आलं पाहिजे, म्हणजे दोन्हीही मेन जे कापड आहे ते समोरासमोर आलं पाहिजे आणि हे जो पार्ट आहे तो आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे बघा. तर या आपण हा जो पार्ट आहे याला ना थोडासा गोल आकार देऊन टाकूया, या ठिकाणी गोल आकार देऊया. तर मला असं जमत नव्हतं, मी असंच घेते आणि अशा पद्धतीने गोल आकार इथे आपण देऊन घेऊया. तर तुम्हाला वाटलंच चॉकने देता नाही आलं, एखादी डिश ठेवायची, डिशने गोल आकार देऊन टाकायचा किंवा एखादं झाकण बी ठेवलं तरी चालतं आणि डायरेक्ट गोल आकार दिला तरी चालतं. तर बघा या ठिकाणी मी गोल आकार देऊन घेते आणि खूप सोपं पडतं असं गोल आकार दिला ना की जो आपला जो पाऊच आहे त्याचे फिनिशिंग ते खूप सुंदर बनतं. तर बघा या ठिकाणी थोडासा गोल आकार माझा चुकला होता, मी परत फोल्ड केला आणि परत व्यवस्थित थोडासा कट करून घेते. तर बघा आपला हा कट झालेला आहे. कट झाल्यानंतर याचं फिनिशिंग खूप सुंदर दिसतं. त्याचं मी परत एकदा तुम्हाला माप दाखवून देते, कारण की काय टायमाला छोटं मोठं सुद्धा होऊन जातं. तर बघा 5.5 इंच आणि 10 इंच. सुरुवातीला हा पार्ट 10.5 इंच होता, आता 10 इंच झालेला आहे. तर बघा असा हा पार्ट आपला तयार झालेला आहे. आता हा पार्ट आणि हा पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे आणि फक्त याला शिलाई मारायची आहे. तर बघा इथे काय काळजी घ्यायची आहे, जसा पार्ट आहे ना तशी शिलाई मारायची आहे. फक्त आपल्याला हे पार्ट आहे ना एकमेकांना जोडत शिलाई कंप्लीट करायची आहे. तर बघा इथे तुम्हाला वाटतं इथे जास्त दिसतं, पण तसं काही नाही. जेव्हा आपण शिलाई मारायला बसतो ना तेव्हा सगळीकडे हा पार्ट जोडला जातो. तर बघा मी इथे तुम्हाला दाखवत आहे. तर बघा असंच फक्त जोडत चालायचं आहे, काहीच नाही. इतका सुंदर हा पाऊच दिसत होता, बनलेला होता. नंतर मी त्याला इस्त्री मारली आणि इस्त्री मारल्यानंतर हा पाऊच इतका सुंदर दिसत होता. कोणालाही तुम्हाला नक्की बनवता येईल, एकदा फक्त ट्राय करा. याच्यापासून मी छोटे मोठे असे भरपूर असे पाऊच तयार केलेले होते, पण हा पाऊच तुम्हाला दाखवायचा बी होता आणि त्या ताईचे मेसेजमुळे मला हा पाऊच बनवायचाच होता. तर त्याच्यामुळे मी हा पाऊच बनवायला सुरुवात केली आणि बघा खूप सुंदर हा पाऊच झालेला होता. इथे आपण काय करूया, डबल शिलाई मारून घ्यायची आणि थोडीशी ना कट देऊया आपण, जेणेकरून आपण हे जी पलटी करू ना तेव्हा व्यवस्थित दिसेल आणि सुंदर बी दिसेल. बघा बिना फॉर्मवाला आणि फॉर्मचा वापर न करता, नाही गव्हाच्या गोणीचा वापर करता, फक्त आपण शॉपिंग बॅग आणि घरातले छोटे मोठे जे तुकडे आहेत त्याचा वापर करून खूप सुंदरसा असा पाऊच तयार केलेला आहे. आता याला आपण सरळ करून घेऊया आणि सरळ झाल्यानंतर बघा हा पाऊच असा दिसणार आहे. त्या जागी तुम्ही वाटलंच एक छोटेसे ना डिझाईन म्हणून तुम्ही काहीही लावू शकतात. तर मी हा आहे ना बनवून ठेवलेला होता, तर आपण हा आहे ना इथे जोडून घेऊया. बघा या ठिकाणी असं तुम्ही जोडू शकता. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे काही डेकोरेशन करण्यासाठी काही असेल घरामध्ये ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकतात. तर इतका सुंदर हा पाऊच आपला झालेला होता. या ठिकाणी मी ना काय केलं, नंतरून शिलाई आपली सुई धाग्याची जी शिलाई आहे तिने या ठिकाणी मी शिलाई करून घेतलेली आहे. तर खरंच हा इतका सुंदर हा पाऊच झालेला होता. माझ्याकडे नेमकी काही मटेरियल बी नव्हतं ना, अचानकच आमच्या इथे ना वातावरण बदललं तर डायरेक्ट अंधार झालं होतं. त्याच्यामुळे इथे थोडासा जो व्हिडिओ आहे ना तो काळपट दिसत आहे. तर इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सपोर्ट करा आणि कमेंट करा तुम्हाला कोणता पाऊच पाहायचा आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी तो व्हिडिओ नक्की घेऊन येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच छान व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत. तुम्ही बघू शकतात की खूप सुंदर आपण पाऊच तयार केलेले होते, छोटे काही मोठे. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.